नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत 67वा महाराष्ट्र केसरी. इथे माझ्या मागे तुम्हाला दिसतोय 67वा महाराष्ट्र केसरी हा या स्पर्धेचा विजेता कोण आहे आणि महाराष्ट्र केसरी या संदर्भातली थोडी बहुत आपले पैलवान आणि जे पैलवान आपल्या महाराष्ट्रातल्या ही जी केसरी महाराष्ट्र केसरीची स्पर्धा आहे यामध्ये ठरलेले जे आहेत विजेते जे आहेत यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर सुरू करूया आपल्या पैलवान पठ्याबद्दलची माहिती घ्यायला. त्यावेळेचा 67वा महाराष्ट्र केसरी कोण? चला सुरुवात करूया. कोण बरं हे आता आपण प्रथम पाहूया 67वा महाराष्ट्र केसरी याचं आयोजन कुठे झालं होतं? याचं आयोजन झालं होतं अहिल्यानगर. कुठे झालं होतं? अहिल्यानगर. बरोबर की नाही? हे लक्षात ठेवा. आणि पृथ्वीराज मोहोळ हा विजेता. 67वा महाराष्ट्र केसरीचा विजेता कोण? पृथ्वीराज मोहोळ. आयोजन अहिल्यानगर या ठिकाणी झालेला आहे, लक्षात ठेवा. बरोबर आहे की नाही? उपविजेता कोण तुम्ही मला सांगायचं. उपविजेता याचा उपविजेता कोण हे तुम्ही मला सांगायचं आहे. ओके. आता आणखीन आपण याच्यामध्ये काय जाणून घेणार आहोत तर आता मागे ज्या लढती झाल्या 65वी बरोबर आहे की नाही, त्यानंतर 66वी, त्यानंतर 67वी जी आता आपण पाहिली. पृथ्वीराज मोहोळ बरोबर आहे की नाही, हे कोण होतं? 66वी हा सिकंदर. काय बरं? सिकंदर शेख आणि शिवराज राक्षे. हे लक्षात ठेवा. शिवराज राक्षे 65वे हा महाराष्ट्र केसरी, 66वी सिकंदर शेख, 67वी पृथ्वीराज मोहोळ. हे लक्षात ठेवायचं. बरोबर आहे की नाही? अच्छा, याच्यामध्ये आता आपण याचे पहिले मानकरी कोण? हा पहिले मानकरी दिनकर पाटील. कोण बरं? तर दिनकर पाटील जे आहेत हे याचे मानकरी, जे 1961 मध्ये होती. आणि हे कुठले दिनकर पाटील? तर सांगलीचे दिनकर पाटील. आलं का लक्षात? हाही महत्वाचा आहे. त्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल पृथ्वीराज मोहोळ जे आहेत, पृथ्वीराज हे कुठले बरं? तर पुणे. हे लक्षात ठेवा, पुणे. उपविजेता तुम्ही मला सांगायचं आणि जिल्हा सुद्धा सांगायचा आहे. बरोबर आहे की नाही? अच्छा, आणि सर्वाधिक वेळा म्हणजे 3 वेळा, सर्वाधिक वेळा महाराष्ट्र केसरी घेणारे, महाराष्ट्र केसरी याचे विजेते कोण आहेत बरं? बघा याच्यामध्ये इथे मी पहिला लिहितो. कोण बरं? नरसिंग यादव जे आहेत. नरसिंग यादव 2011, 2012 आणि 2013. बरोबर आहे. त्याच्यानंतर कोण आहे? तर विजय चौधरी. दुसरे कोण आहेत? तर विजय चौधरी. हे कधीपासून? 2014, 2015 आणि 2016. तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. नरसिंग यादव 2011, 12, 13, तर 14, 15, 16 हे लक्षात ठेवा. ओके. तारीख तुम्हाला माहिती आहे ना, 2 फेब्रुवारीला झाली होती. इथे लिहून दिले ना मी तुम्हाला, दिलंय का? हा, आयोजन झालं होतं अहिल्यानगरला. कधी? तर 2 फेब्रुवारी 2025 ला. बरोबर आहे की नाही? केसरी महाराष्ट्र केसरी याचे अध्यक्ष कोण आहेत? रामदास तडस. हे लक्षात ठेवा. कोण बरं? रामदास तडस. हे लक्षात ठेवा, जे सध्याचे कोण आहेत त्याचे अध्यक्ष आहेत. आपण याच्यामध्ये पाहूया. इथून ऑपरेट होत नाही मला, म्हणून इथून घ्यावं लागतंय. ठीक आहे.
अध्यक्ष कोण आहेत? रामदास तडस. आणि याच्यात एक माहिती आणखी लक्षात ठेवा की शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांना 3 वर्षाची बंदी घालण्यात आलेली आहे. काय घालण्यात आलेली आहे? बंदी कोणावर घालण्यात आलेली आहे? बंदी 3 वर्षाची. कोणावर? तर शिवराज राक्षे आणि कोण बरं? महेंद्र गायकवाड यांच्यावर. कारण पंचांवर त्यांनी आक्षेप घेतला आणि शिवेगाळी केली. या संदर्भात त्यांना काय केलेलं आता? तर समितीने म्हणजेच जे महाराष्ट्र केसरी आहे याच्यावर बंदी घालण्यात आलेली आहे 3 वर्षाची. तर हे सुद्धा महत्वाची माहिती आहे. जर या पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारला, कारण आतापर्यंत आपण पाहिले की मुंबई पोलीसला सुद्धा प्रश्न विचारला होता आणि इतरही स्पर्धा परीक्षांमध्ये विचारलं जातं की 65वा, 66वा, 67वा आता झालेलाच अहिल्यानगर या ठिकाणी 2 फेब्रुवारीला. तर या सगळ्या माहिती तुम्हाला उपयुक्त होणार आहेत पुढच्या येणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी, किंवा जी काही तुम्ही ठरवलेली आहे जी स्पर्धा परीक्षा द्यायची आहे त्यासाठी अत्यंत उपयुक्त असणार आहे. जाता आता जो मी तुम्हाला प्रश्न पुन्हा एकदा आठवण करून देतो, याचा उपविजेता मला सांगायचा आहे. आणि मागच्या वर्षी महाराष्ट्र केसरी जी 66वी होती ही कुठे आयोजित करण्यात आली होती? विजेता तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. ते आयोजन कुठे करण्यात आलं होतं हेही सुद्धा मला कमेंट्स मध्ये सांगायचं आहे. आणि आतापर्यंत जर सबस्क्राईब नाही केलं का आतापर्यंत, करा की मग. तर आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर करायचं आहे. लिंक जी आहे ही शेअर करायची आहे आणि काय करायचं आहे? आवडलं तर लाईक करायचं आहे. बरोबर की नाही? तर आपण इथेच थांबूया. माहिती जी तुम्हाला उपयुक्त आहे ती मी तुम्हाला दिलेली आहे. त्याचबरोबर इतरही माहिती अत्यंत उपयुक्त आहे. जसं मी 3 वेळा सांगितले, जिंकणारे 2 विजेते जे आहेत पहिलवान, आणि आत्ता या 2 पहिलवान जे आहेत या पहिलवानांना बंदी घालण्यात आली ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे. तर अभ्यास करा, व्यवस्थित अभ्यास करा. आणि अशा पद्धतीने जर अभ्यास केला नक्कीच स्वप्न पूर्ण होणार की नाही? नाहीच केला तर नाहीच होणार, केलं तर भरपूर काही होणार. चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.